बहुचर्चित बहुप्रतीक्षित नार पार गिरणा जोड प्रकल्पाला मिळाला मुहूर्त। जलसंपदा विभागाकडून दखल आणि निविदा काढण्यात आली। निविदा उत्तर महाराष्ट्रातील आणि जळगाव जिल्ह्यातील वरदान ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित नार पार गिरणा जोड प्रकल्पाला अखेर मुहूर्त लाभला। या प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाने 4,01,16 कोटीची निविदा काढली आहे। या योजनेअंतर्गत नार पार नद्यांमधील 10.76 TMC म्हणजे तब्बल 304.60 दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे। मागील अनेक वर्षापासून नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प चर्चेत आहे। प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीत या नदी जोड प्रकल्पावरून नाशिक जळगावमध्ये प्रचार केला जातो। गुजरातमध्ये वाहून जाणाऱ्या या पाण्यावरून अनेकदा राजकारण रंगले आहे। नार पार औरंगा अंबिका या 4 पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावतात, पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात। हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यातील शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नार पार गिरणा नदीजोड योजना प्रस्तावित करण्यात आली। प्रदीर्घ काळात रखडलेल्या योजनाची निविदा निघाल्याने चालना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे। यापूर्वी या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,465 कोटी रुपये इतकी आहे। यातील पहिल्या टप्प्यात 4,116 कोटीच्या निविदेत भूसंपादन पुनर्वसन प्रकल्पाची रचना अर्थात डिझाईन आणि बांधकाम आदीचा समावेश आहे। प्रकल्पाच्या भाग 1 अर्थात पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या ठिकाणी 9 धरणे बांधले जातील। धरणामधून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत सोडले जाईल। हे पाणी धरणे बोगदे कालव्याच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आणले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात धरणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे। नंतर काढल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निविदेत कालवा पाईप वितरण जाळे आणि गिरणा उपखोऱ्यातील चकनापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक अन्य बाबीचा बांधकामाचा समावेश राहील, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। 4,49,516 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार। नार पार गिरणा जोड योजनेतून उपलब्ध होणाऱ्या 10.76 TMC पैकी 9.9 TMC पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यातील गावांसाठी वापरले जाणार आहे। उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिकांसाठी राखीव ठेवले जाईल। या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील 2,318 हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील 1,724 हेक्टर आणि धरणाच्या परिसरातील 7,174 हेक्टर असे एकूण 49,516 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या योजनेचा लाभ नाशिक व जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांना मिळणार आहे। ही बहुचर्चित व रखडीत राहिलेली ही योजनेला मुहूर्त मिळाला।